तर नाशिकमध्ये 2 दिवसांपासून पावसानं चांगलीच विश्रांती घेतली आहे। आता शहरात कडाक्याचं ऊन पडलंय। विशेष म्हणजे एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्याचा धरण साठा हा 98% गेलाय। पाहूयात। नाशिकमध्ये 2 दिवसांपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली होती। यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू होता। अनेक नद्या या दुथडी भरून वाहत होत्या। आता आपण बघितलं तर पावसाने सध्या विश्रांती घेतलेली आहे, मात्र विसर्ग हा अजूनही सुरू आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 23 मध्यम आणि मोठी अशी धरणं आहेत। या 23 पैकी जवळपास 14 धरणांमधून अजूनही विसर्ग जो आहे तो केला जातोय। जिल्ह्याचा धरणसाठा हा 98% आहे। त्यामुळे पाऊस सुरू होताच धरणांमधून विसर्ग जो आहे तो वाढवला जातोय। सध्या जरी आपण बघितलं तर गोदावरी नदीपात्रामध्ये गंगापूर धरणातून 1000हून अधिक क्युसेकने पाणी हे झेपावतंय। त्यासोबतच दारणा धरणातून देखील मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते दारणा नदीत सोडलं जात आहे। एकंदरीतच या दोन्ही नद्यांचं पाणी हे नांदूर-मंतेश्वर बंधाऱ्यामार्गे पुढे जायकवाडीला जाऊन पोहोचत असतं। यंदा आपण बघितलं तर जून महिन्यातच समाधानकारक असा पाऊस झाला होता आणि जून महिन्यापासूनच खरं तर टप्प्याटप्प्याने विसर्ग जो आहे तो केला जात असल्यामुळे यंदा जायकवाडीमध्ये 1 जून 2025 पासून तर आज पावेतो तब्बल 80 TMCहून अधिक पाणी हे सोडलं गेलेलं आहे। त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यामुळे जायकवाडीच्या देखील पाणीसाठ्यात वाढ ही झालेली आहे। सध्या पाऊस हा थांबलेला आहे, मात्र पाऊस जर पुन्हा सुरू झाला तर या विसर्गामध्ये आणखीनच वाढ ही केली जाणार आहे। कॅमेरा निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।